इंटरव्ह्यू सिरीजच्या या पुढच्या प्रश्नामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता आपण एक खूप युनिक आणि खूप वेगळा प्रश्न याच्याबद्दल बोलणार आहोत. तो प्रश्न असा विचारला जातो: डिस्क्राईब अ चॅलेंज यू फेस्ड अँड हाऊ यू सॉल्व्ड इट. आता नेहमीच्या पद्धतीने आपण कारण समजून घेऊया की हा प्रश्न का विचारला जातो. कारण असं आहे की इंटरव्ह्यूला कदाचित बघायचं असतं की आत्तापर्यंत तुम्ही सगळं व्यवस्थित सांगितलंय. तुमचे हर्डल्स तुम्ही एक एक करत पार केलेले आहात. पण अशा वेळेला एक प्रश्न असा विचारायची शक्यता असते, की एखादं चॅलेंज तुम्ही कसं हँडल करता? किंवा आत्तापर्यंत कसं केलेलं आहे? मग आपण नीट विचार करूया, की आपण काम तर केलेलं नाहीये, आपण कुठेही जॉब करत नाही आहोत. मग आपल्याला असं कोणतं चॅलेंज आलं असेल आणि आपण काय केलं असेल ते सॉल्व्ह करायला? आणि मग ते चांगल्या शब्दात कसं सांगायचं? बघा नीट. ह्याला डायरेक्ट मॅपिंग केलं जातं तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्सवर. तुम्ही किती स्ट्राँग आहात, तुम्ही किती चांगल्या पद्धतीने विचार करू शकता आणि मग उत्तर देऊ शकता. तर एका फ्रेशरला कुठले-कुठले चॅलेंज असू शकतात आणि ते कुठल्या स्टेजला आले असू शकतात. एक उदाहरण बघूया. आता असं बघा, की तुम्ही कुठलंतरी प्रोजेक्ट बनवलं होतं. कॉलेजला प्रोजेक्ट बनवायला लागतं आपल्याला आणि हे प्रोजेक्ट बनवलं असताना जेव्हा असाइनमेंटची वेळ आली किंवा डेमोची वेळ आली, त्यावेळेला नेमकं आदल्या दिवशी ते प्रोजेक्ट नीट चालत नाहीये. एखादी गोष्ट नीट चालत नाहीये. मोठं चॅलेंज आहे, राइट? आता डिलिव्हरीचा दिवस आहे आणि त्याआधी तुमचं प्रोजेक्ट चालत नाहीये. खूप मोठं चॅलेंज आहे. मग हे माझ्या लॉजिकनुसार आपण प्रत्येकानेच कधी ना कधीतरी हे चॅलेंज फेस केलेलं आहे. मग हे सॉल्व्ह कसं केलं हे नीट आठवा आणि मग ते नीट चांगल्या शब्दामध्ये ठेवता आलं पाहिजे. उदाहरणार्थ, आता जर मी टेक्निकल चॅलेंज याचा जर फक्त विचार केला, तर माझा प्रोजेक्ट जेव्हा आम्ही प्रोजेक्ट बनवलं होतं, त्या प्रोजेक्टच्या सबमिशनच्या आदल्या दिवशी जेव्हा आम्ही काही गोष्टी बघत होतो, तर त्यावेळेला काही-काही फंक्शनॅलिटी या चालेना. धिस वॉज अ चॅलेंज. आता हे चॅलेंज आम्ही सॉल्व्ह कसं केलं? मग आम्ही आमचं जे डॉक्युमेंटेशन आत्तापर्यंत केलेलं असेल ते रिव्हिजिट केलं, कोड रिव्हिजिट केला. एखादी फंक्शनॅलिटीसाठी कुठलंतरी फंक्शन लिहिलं असेल, काहीतरी केलं असेल, तिथे फक्त फोकस केला आणि मग त्यातला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आणि मग ह्या पद्धतीने ते चॅलेंज आम्ही सॉल्व्ह केलं. आता हे झालं एक टेक्निकल. आता थोडंसं मॅनेजमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करूया. मॅनेजमेंट तुम्ही कुठल्या गोष्टीची मॅनेजमेंट केली आहे ना, मल्टिपल सब्जेक्ट्स, मल्टिपल असाइनमेंट्स. मग तुम्ही काय केलेलं होतं? प्रायोरिटाईज केलेल्या होत्या गोष्टी, की आता पहिल्यांदा मला हे करायचंय, मग ते करायचंय. हे जेव्हा प्रायोरिटायझेशन तुमच्याकडून झालं, योग्य पद्धतीने झालं, त्यावेळेला ते सबमिशन चांगल्या पद्धतीने झालं. नीट आठवा. हेच तुम्हाला चांगल्या शब्दात सांगता यायला पाहिजे. थोडक्यात काय माहिती आहे का? ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे किंवा एक शब्द आहे जो वापरला जातो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच नाही तर प्रत्येक ठिकाणी. त्याला म्हणतात स्टार मेथड. स्टार म्हणजे काय? एस म्हणजे सिच्युएशन, टी म्हणजे टास्क, ए म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही काय ॲक्शन घेतली आणि आर म्हणजे त्याच्यातून तुम्हाला काय रिझल्ट अपेक्षित होता आणि काय मिळाला किंवा हवा होताच तो रिझल्ट मिळाला की नाही. तुम्ही स्टार इम्प्लिमेंट केलं. हे तुम्हाला एक्सप्लिसिटली सांगायची गरज नाही किंवा हा शब्द नाही वापरला तरी चालेल. पण या पद्धतीने तुम्ही ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे. आता आपण हे व्यवस्थित उत्तर तयार करूयात. आता मी म्हणत नाही की हेच उत्तर एकदम बरोबर आहे. पण हे उत्तर कदाचित तुम्हाला एक गाईडलाईन देईल, की ह्या पद्धतीने उत्तर द्या. बघा आता. While the project submission was on the next day, we faced a challenge at the situation. We faced a challenge that some of the functionalities were stopped working or the functionalities were not giving us the exact result which we were expecting. What we did, आता आला actions up मुद्दा. We actually went back and cross-checked all the documentations what we have made so far. We have also checked that whatever functions or lines of code written for that particular functionalities, we figured what could be the problem and then we focus in that area and we try to resolve it, and it went well and we started getting whatever expected outcome we were expecting. That's it. अतिशय सोप्या शब्दामध्ये हे उत्तर देता येऊ शकतं. आता दुसरा मुद्दा जो मी तुम्हाला सांगितला मॅनेजमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूने. While in my last year we had multiple subjects and multiple assignments, what I did is basically we I actually broken down the pieces based on the priorities and prepared myself for those particular assignments or deliverables.
दॅट्स इट. सो ॲज अ फ्रेशर मी कुठले चॅलेंजेस फेस केले असतील ह्याचा नीट विचार करा. असं असूच शकत नाही की मी फक्त काम करत असेल तरच मला चॅलेंजेस आहेत. नाही, नाही. ॲज अ स्टुडंट बरेच चॅलेंजेस असतात आणि ते आपण फेस करायला शिकलेलो असतो. आपण ते फेस केलेले असतात आपल्या पद्धतीने. फक्त हे चांगल्या पद्धतीने सांगितलं की ह्या प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं. अशाच आणि अशाच प्रश्नांना घेऊन आपण ही सीरीज कंटिन्यू करू. थँक यू फॉर लिसनिंग.